7,500 मताधिक्याने निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे आणि आम्हा सगळ्या या मोहोळ तालुक्यातल्या आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून 30,000 आमदार निवडून आणण्याचा एक महत्वाचा घटक असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर सुद्धा ज्या वेळेला यांच्या गावामध्ये एकटा गेलो त्यावेळेला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मी त्याची वाच्यता केली नाही, कारण अशी वाच्यता केल्यानंतर ज्या वेळेला हे अनगरमधून बाहेर पडतील त्यावेळेला बाकीच्या सगळ्या मोहोळ तालुक्यामध्ये, मोहोळ शहरामध्ये, इतर गावामध्ये आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तिथं आपले कार्यकर्ते त्यांच्यावर गुरगुर करतील, आपले कार्यकर्ते त्यांच्यावर दादागिरी करायला प्रयत्न करतील. आपल्याला ठोकशाहीच्या मार्गाने जायचं नाही, आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने या लोकशाहीमध्ये यांना पराभव करायचा, एवढं लक्षात ठेवा. लोकशाही तुमच्यापाशी, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जाणारी माणसं आहे. अरे स्वतःच्या गावात आल्यानंतर ते म्हणतात ना, म्हण आहे, क्या बात है लड्डू. अपने गली में कुत्ता भी शेर हो जाता. एखाद्या गावात गाडीवर जाताना बघा, कुत्र मागे फास्ट पळत येते गाडीच्या मागे बघत बघत, आणि कुठनं माघारी जाते, गावची हद्द आली की माघारी जाते. तशी गाडीचा पाठला केला केला आणि कारखान्याच्या जवळ आली गेली माघारी. अरे काय धंदे. अरे तुम्हाला पण नरखेडमध्ये यायचं आहे, तुम्हाला मोहोळमध्ये यायचं आहे, तुम्हाला सावळेश्वरमध्ये यायचं आहे, तुम्हाला नांदगावमध्ये यायचं आहे, तुम्हाला कुरुलमध्ये यायचं आहे, तुम्हाला बेगमपुरात यायचं आहे, तुम्हाला टाकळीत यायचं आहे. तिथं काय आहे तुमचा घंटा. कोण कुणाला कमी नसतं. तुम्ही फक्त 12 वाड्याचं पाणी पिलाय, उमेश पाटील हा 1200 गावाचं पाणी पिऊन आलेला, एवढं लक्षात ठेवा. म्हणून 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचं 50 वर्षाचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची हिंमत दाखवू शकला, एवढं लक्षात ठेवा. अजून तर लय काळ जायचा आहे, त्यामुळं असल्या भंगारनादाला लागू नका. जास्त बोलणार नाही. पुण्यात, मुंबई, आपल्याला सगळीकडे महाराष्ट्रात फिरावं लागतं. त्यामुळं कुणी कवच कुंडल घेऊन जन्माला आलेलं नाही. मी बी नाही, तुम्ही बी नाही. त्यामुळं लोकशाहीच्या मार्गानं, लोकशाही पद्धतीनं लढाई करा, हिंमत असेल तर. त्याला पळपुटेपणा म्हणतात. एकटा माणूस बघून त्याच्यावर दगड मारणं, त्याला पळपुटेपणा म्हणतात. अरे हिंमत असेल तर स्वतः या पुढं. उमेश पाटलाचं आजही चॅलेंज आहे. तुम्ही तुमचा अनगर सोडा, उमेश पाटील जे आहे ते नरखेड सोडायला तयार आहे. कुठल्या गटाचं लढायचं सांगा. कुरुलमध्ये लढायचं का, फिनूरमध्ये का, आष्टीमध्ये? 3 गट ओपन आहेत. कुठल्या गटात लढायचं सांगा. उमेश पाटील तुमच्या एवढा मातबर नाही, तुमच्यासारखा कारखानदार नाही, तुमच्यावरचा माझा बाप कुठला आमदार नाही, खासदार नाही, ना मंत्री नाही, ना आम्हाला कुठला दर्जा आहे. तरी सुद्धा आमच्यामध्ये हिंमत आहे. तुमच्या जर हिंमत असेल, एवढा प्रचंड हजारो कोटी रुपयाचा पैसा, एवढा मोठा कारखाना, एवढा मोठा बंगला, एवढा लोकनेत्याचं मोठं नाव, गावाचं सगळं अख्खं तुम्ही परमनंट आमदार, तर हिंमत असेल माझ्या विरोधामध्ये लढून दाखवा. मी कुरुलमध्ये लढायला तयार आहे, पेनूरमध्ये आमचा चरण लढणार आहे, आष्टीमध्ये आमचे विजयराज दादा लढतील. बरोबर आहे. नरखेडमध्ये मी करायचं ती करा, कोणाला उभा करायचं ती करीन. मी म्हणलं होता नरखेडमध्ये एखाद्या खुरपायला जाणाऱ्या बाईकडून ह्याचा पाडतो का नाही बघ म्हणला. आता येऊन दाखव नरखेडला. मी स्वतः नाही उभारत नरखेडमध्ये. तुझ्या कुठल्याही मातबारला उभा करा, नरखेडमध्ये निवडून आणून दाखव.
मी माझं गाव सोडतो, तू तुझं गाव सोड, हिंमत असेल तर. मोहोळ तालुक्याचा अनिष्पृक्त सम्राट तुला म्हणून घेतो होता ना, मग तालुक्याचा नेता होता का तुझ्या गल्लीतला नेता होता हे तालुक्याला तेव्हा कळेल. जेवढा आहे ना तेवढा पैसा ओतून बघून बघ. जर माझा पराभव झाला तर या मोहोळ तालुक्याचं राजकारण सोडून दे, जिल्ह्याचं राजकारण सोडून दे. हिंमत असेल तर लढायची हिंमत दाखव. बघूया हिंमत आहे. आम्हाला पराभवाची भीती नाही. आम्ही या मोहोळ तालुक्याला दहशतीतून मुक्त करण्याच्या करता, या तालुक्याला स्वातंत्र्य देण्याच्या करता ही लढाई आम्ही लढत होतो. त्यामुळे या लढाईमध्ये आम्ही शहीद होण्याची सुद्धा तयारी दाखवलेली होती. विजयराज डोंगरे असतील, रमेश बारसकर असतील, आमचा सचिन जाधव असतील, आमच्या मूळचे दीपक गायकवाड असतील, ह्या सगळ्यांनी अतिशय ताकदीनं, संजय अण्णा क्षीरसागर देखील, आमच्या 16% सारखे अनेक कार्यकर्ते जे आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.